पुणे महापालिका निवडणूक म्हणजे भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई। भाजप आणि शिवसेना युतीमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा झाल्यानंतरही प्रत्येक प्रभागात इच्छुकांची रांग लागली। यातच भाजपकडून पुण्यात अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ठेवण्यात येणार आहे। नेमकी काय आहे भाजपची ही स्ट्रॅटेजी पाहूयात। पुणे महापालिका भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई। बंडखोरीचा धोका ओळखून उमेदवारांच्या यादीला उशीर। भाजपाला नाराजांचा फटका बसण्याची शक्यता। पक्षाची रणनीती म्हणून यादीला उशीर। पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपची एक वेगळीच रणनीती समोर येते। बंडखोरीचा धोका ओळखून भाजप पुण्यात उमेदवारांची यादी उशिरा जाहीर करणार असल्याची चर्चा आहे। पक्षातील अंतर्गत नाराजी, इच्छुकांची वाढती संख्या आणि बंडखोरीची भीती, इच्छुकांची गर्दी भाजपसाठी डोकेदुखी ठरताना दिसतीये। कारण तिकीट न मिळाल्यास पक्षात बंडखोरीचा धोका वाढण्याची शक्यता आहे। या सगळ्यावर भाजपनं खबरदारी घेतलीय। भाजपनं उमेदवारी अर्ज वाटप करत ज्यात तब्बल 2100 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले, त्यातील जवळपास 50% इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरून मुलाखती दिल्यात। इच्छुकांची संख्या भारतीय जनता पार्टीकडे जास्त आहे, कारण भारतीय जनता पार्टीची क्षमता आणि ताकद या शहरात मोठी आहे। परंतु भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता हा तिकीट मिळेपर्यंतच आग्रही असतो आणि ज्या दिवशी तिकीट जाहीर होईल त्या दिवशी तो कमळाचं काम करायला लागतो। ही भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्याची भावना असते, त्यामुळे अशी काही शक्यता नसते। निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार उशिरा जाहीर झाल्यास कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढू शकते। प्रचारासाठी वेळ कमी, तयारी अपुरी अशा अनेक कारणांमुळे उमेदवारी लवकर जाहीर करण्याची इच्छुकांचा आग्रह आहे। यादीला उशीर झाल्यास अंतर्गत नाराजी वाढण्याचाही धोका आहे। गेल्या काही दिवसापासून एक चर्चा आहे की मोठ्या प्रमाणात भाजप बाहेरचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे, शिवसेना यांचे अनेक दिग्गज त्यांच्या प्रवेशाच्या तयारीत आहे आणि त्यामुळे भाजपमध्ये कुठेतरी अंतर्गत एक संघर्ष निर्माण झाले की बाहेरचे आणि आतले जे म्हणतात की जे जुने आहेत ते म्हणतात की आम्हाला संधी द्यावी, पण भाजपमधले काही नेते बाहेरच्या जे दिग्गज आहे, जिथं कधी भाजपचे उमेदवार निवडून आलेले नाहीत, त्यांना संधी द्यावी या भूमिकेत आहे। त्याच्यामुळे हा आता निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात भाजपमध्ये खूप अंतर्गत संघर्ष निर्माण झालेला आहे। पक्षात इच्छुकांची संख्या मोठी असली तरी भाजपमध्ये शिस्त आहे। काही झालं तरी भाजपमध्ये कुणीही बंडखोरी करणार नाही असा दावा निवडणूक प्रमुख गणेश बिडकरांनी केलाय। त्याच वेळी उमेदवार यादी जाहीर करताना 19-20 होऊ शकतं असंही सांगायला ते विसरले नाहीत। भाजपचा कार्यकर्ता हा इतर कुठल्याही पक्षात जाणारा कार्यकर्ता नाही। तो एका विचाराने मानलेला कार्यकर्ता आहे, तो एका निष्ठेने मानलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे अशी परिस्थिती भाजपमध्ये नाही। जर का निर्णयात म्हणजे एकूण जर का निर्णय प्रक्रियेत काही एखाद दुसरा दिवस इकडं तिकडं झाला तरच, अन्यथा आम्हाला बंडखोरीची कुठलीही भीती भारतीय जनता पार्टीला नाही। तर थोडं 19-20 होऊ शकतं, परंतु अशी काही स्थिती नाही की बंडखोरी टाळण्यासाठी आम्ही आमची यादी उशीर करू। एकीकडे निवडणुकीच्या प्रचाराला मिळालेला वेळ कमी आणि त्यात अद्याप कोणत्याच प्रमुख पक्षांनी उमेदवारी जाहीर केली नाही। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता विरोधकांकडे प्रभावी उमेदवारांची वानवा असल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळेच भाजपनं लवकर उमेदवार यादी जाहीर केली तर नाराज इच्छुक विरोधी पक्षात प्रवेश करू शकतात अशी भीती पक्षात व्यक्त केली जाते। आत्ताची जरी राजकीय स्थिती लक्षात घेता तरी बाहेरचे उमेदवार यांचा प्रवेश ठरलेला आहे। उद्या शनिवारी त्यांचा प्रवेश होणार आहे। त्याच्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत वादविवाद होणारच आहे आणि परिणामी अनेक ठिकाणी बंडखोरी होईल। त्याच्यापेक्षा यांचे काही चांगले उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीला मिळतील अशा पद्धतीचे चित्र आहे आणि त्याचा खरोखर फटका काही ठिकाणी भाजपला बसू शकतो अशा पद्धतीचंही वातावरण आहे। एकीकडे बंडखोरीची भीती तर दुसरीकडे उमेदवारांना असलेली निवडणुकीच्या प्रचाराची घाई। भाजपची ही उशिराच्या यादीची रणनीती पुण्यात शिस्त टिकवणार की नव्या नाराजीला वाट करून देणार? पुण्याच्या राजकारणात भाजपची ही स्ट्रॅटेजी यशस्वी ठरणार की फासे पलटणार?
हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे. अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.